नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील 424 जणांची कत्तल करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाने आंदोलनही केलं होतं. वागळे इस्टेट पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल करण्याची सूचना ठाणे महानगरपालिकेला केलेली आहे. मात्र याबाबत कोणतीच कारवाई झालेली नसल्याने हा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचा आरोप करत या प्रकरणी अवमानाला याचिका दाखल करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला आहे. प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील सुमारे 424 झाडं तोडण्यात येणार असून ही वृक्षतोड रोखण्याची विनंती 8 डिसेंबर 2025 रोजी मनोज प्रधान यांनी केली होती. मात्र अद्यापही कारवाई न करण्यात आल्याने मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने उपायुक्त बोडके यांची भेट घेऊन ठाणे महानगरपालिकेविरोधात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. याप्रसंगी महिला अध्यक्षा मनीषा भगत, नगरसेवक यासीन कुरेशी, नगरसेवक अभिजित पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, जगत सिंग, सचिन पंधारे, संतोष साटम, दीपा गावंड, राजनाथ सिंग, विशांत गायकवाड, राजू चापले इत्यादी उपस्थित होते. याबाबत मनोज प्रधान यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 या कायद्यानुसार महापालिका आणि शहरी भागातील झाडांचे संरक्षण करणे क्रमप्राप्त आहे. वृक्षतोड करण्याआधी वृक्ष प्राधिकरणाद्वारे परवानगी घेणं आवश्यक आहे. मात्र प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील झाडे तोडताना महाराष्ट्र झाडांचं संरक्षण व जतन अधिनियम 1975 या कायद्याचा भंग झाला आहे. तसेच या परिसरात घार, पोपट, साळुंकी इत्यादी पशुपक्ष्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे वन्यजीव कायदा 1972 आणि भारतीय वन कायदा 1927 या कायद्याचाही भंग झाला असून या संदर्भात गुन्हा अजामीनपात्र आहे. या तिन्ही कायद्याचा भंग तथा अवमान करून सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृक्ष कत्तल केली असून ठाणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनीही या वृक्ष कत्तलीस प्रोत्साहन दिलं आहे. या प्रकरणी ठाणे महानगरपालिकेने गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार द्यावी अशी विनंतीही केली होती. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही असं प्रधान यांनी सांगितलं आहे. विकासाच्या नावाखाली झाड तोडतायत आणि परवानगी नसताना बिल्डर झाड तोडतायत. ही वस्तुस्थिती आहे आणि हे मला नवीन तुम्हाला काय सांगायची गरज नाही. जिथे हेरिटेज झाडं तोडतायत 100 वर्षाची तिथे, आणि ते कोण तोडतायत तर PWD आणि ठेकेदार तोडतायत. तर मग तुम्ही डेव्हलपरकडनं काय अपेक्षा ठेवाल? आणि माझ्या मते जी ट्री कमिटी असली पाहिजे तीच गेले 4 वर्षात अस्तित्वात नाही. मग तर तुमची जबाबदारी, पुरी जबाबदारी तुमचीच आहे. आज तुम्ही जर मेंटल हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघितलं तर 725 झाडं तोडायची त्यांनी परवानगी मागितलेली आहे. बाजूला मॉडेला बनतंय तिथे आशर कित्येक झाडं तोडतोय. ACC मध्ये अदानीनी झाडं तोडलेली आहेत. इथे ग्लॅक्सो मध्ये ओबरॉयनी तोडलेली आहेत. रास रोजपणे रेमंड झाडं तोडताय. सर्व्हिस रोडवर साकेत ते आनंद नगर जो रस्ता आहे 1700 झाडं तोडायची हे, आणि ही सगळी झाडं 30-30 वर्ष जुनी झाडं आहेत. आणि तुम्ही काय सांगता तर कोलशेतमध्ये आम्ही आम्हाला एक जागा डिफेन्सने दिली आहे. त्या डिफेन्सच्या जागावर आम्ही बांबूची झाडं लावली आहेत. आता मला सांगा, डिफेन्सची जागा म्हणजे आज मला किंवा माझ्या कार्यकर्त्यांना जायचं म्हटलं तरी मला परवानगी मिळणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने मला हा शब्द उच्चारायचा नाही, पण तूटपट्टी करायची तर किती करायची हा विषय आहे. मला स्पेसिफिकली ठाणेकर नागरिकांना माझं म्हणणं आहे की यार तुम्ही जरा जागे व्हा, रस्त्यावर उतरा. म्हणजे आम्ही राजकीय पक्ष करणं आणि नागरिक उतरून याचा विरोध करणं त्याला जास्ती महत्व आहे. तुमच्या मागे आम्ही उभे आहोत, तुम्ही पण खालती रस्त्यावर उतरा एवढंच सांगतो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत.
किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सन 2014 मध्ये मुस्लिमांना दिलेले 5% आरक्षण रद्द करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्या निषेधार्थ मुंब्रा येथे विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि नगरसेविका मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आलं. या प्रसंगी शानू पठाण यांनी मुस्लिमांना आरक्षण न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने दिलेल्या आरक्षणानंतर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, पण आता राज्य शासनाकडून सुधारित शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे. आरक्षणाचा शासनादेश आणि परिपत्रक जारी करण्यात आलं असून त्यात आरक्षण रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे. त्या निषेधार्थ दुपारचा नमाज अदा केल्यानंतर दारुल फलाह मशीद येथे हे आंदोलन करण्यात आलंय. मुस्लिम समाज शैक्षणिकदृष्ट्या अद्यापही मागास आहे, तसेच शासकीय नोकऱ्यांमध्येही मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळत नाही. ते मिळावे यासाठी हे आरक्षण देण्यात आले होते. मात्र आता हे आरक्षण रद्द करून मुस्लिमांवरती अन्याय केला जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. या प्रसंगी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच हातात मुस्लिम आरक्षण मिळालंच पाहिजे, महायुती सरकार हाय हाय असे संदेश दिलेले फलक घेतले होते. या प्रसंगी शानू पठाण यांनी सबका साथ सबका विकास अशी घोषणा देणारे हे सरकारचे भेदभावांचे राजकारण करत आहे. एकूण लोकसंख्येमध्ये 18% असलेला मुस्लिम समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे. आर्थिक मागासलेपणा असल्याने शैक्षणिक प्रगती होऊ शकत नाही. अशा स्थितीमध्ये हे आरक्षण रद्द करून अन्याय केला जात आहे. त्याविरोधात आमचा संघर्ष आहे असंही त्यांनी सांगितलं. ऐसा कि 5% आरक्षण जो हमारी सरकार ने दी थी वो ये सरकार ने इम्प्लीमेंट ना करते हुए रद्द कर दिया. जबकि हमको कोर्ट में जब इसको चैलेंज किया गया था 5% आरक्षण को, कोर्ट ने कहा कि माइनॉरिटीज और मुसलमानों को 5% एजुकेशन पे आरक्षण रहना चाहिए. कोर्ट ने भी उसकी वजह से भूमिका दी थी. लेकिन सही सरकार, बेशरम सरकार, नकारा सरकार ने ये भूमिका लेके इसको इम्प्लीमेंट नहीं करते हुए इसको रद्द कर दिया. ये सरकार की आज भूमिका से मालूम पड़ता है कि फैसिस्टवादी सरकार है. ये बाहर से जो अमीर अरब लोग हैं, यूएई, सऊदीया, ओमान, उनको गले लगाती है, लेकिन देश के, महाराष्ट्र के गरीब, पिछड़े, मुसलमान, मराठा इनको धुतकारती है. ये भूमिका से उनका एक क्लियर हो गया कि देश में जब आप 18% आबादी की माइनॉरिटी मुसलमान तबकों को आगे नहीं बढ़ाओगे, उनको एजुकेशन के माध्यम में जब सरकार को नहीं लेके जाओगे, देश में पूरा देश महाराष्ट्र तरक्की नहीं कर सकता. आगे भूमिका हमारी यही रहेगी. हम हमारे विधानसभा में सभी एमएलए हमारी पार्टी को कहेंगे और माननीय पवार साहब और हमारे एमपी उनको भी ये कहेंगे इंडिया अलायंस को कि ये आवाज विधानसभा और लोकसभा में कंटिन्यू करें. थैंक यू. महाराष्ट्र का सर्वे करेंगे, इतने छोटे छोटे गांव और रूरल एरियाज है जहां पर बच्चों को पढ़ाई के लिए पुश देना जरूरी है, चाहे फिर वो मुसलमान बच्चे हो, चाहे फिर वो दलित बच्चे हो, चाहे फिर वो मराठा बच्चे हो. हम राजनीति में क्यों आते हैं? डेमोक्रेसी, संविधान, नेता, मिनिस्टर्स, एमएलएज, ये सब इसीलिए होते हैं ताकि जो समाज का पिछड़ा हुआ तबका है, जो गरीब, जो कमजोर लोग हैं, उनको पुश किया जाए. बराबर. एक ठिकाणी तुमचे नेता असं म्हणतात की सबका साथ सबका विकास, फिर दूसरी तरफ आप जो आपके 18% जो आपकी आबादी है उसके लिए आप कभी स्कीम रद्द कर देते हो, कभी उनकी नेशनल स्कीम्स रद्द कर देते हो पढ़ाई की ताल्लुकात से, कभी आप उनका 5% आरक्षण बंद कर देते हो. तो आप क्या चाह रहे हो कि मतलब आपको पढ़ाई, एजुकेशन, लोगों के भविष्य पे काम ना करते हुए सिर्फ इंडस्ट्रियलिस्ट के लिए काम करना है, सिर्फ बिजनेसमैनों के लिए काम करना है, सिर्फ बम्बई महाराष्ट्र है क्या?
नहीं ना, बहुत सारे रूल आ अडानी गए। अंबानी की सरकार है. जर मिळालं नाही तर येणाऱ्या आता अधिवेशनामध्ये तुम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केलेलं आहे, अधिवेशन सुरू आहे, पुढची भूमिका काय असणार आहे? आता आज आम्ही इकडे आमच्या लोकांना घेऊन आम्ही काली पट्टी बांधून स्वतःचा निषेध जाहीर केलाय, पण पुढे आमची पार्टी लेवलनी पण आवाज उचलणार आहे, विधानसभामध्ये आवाज उचलणार आहे, लागलं तर पार्लिमेंटमध्ये पण आपण जाऊन अर्जी देऊ आणि आवाज उचलू. ओके. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून व महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 19 अंतर्गत हाजुरी परिसरामध्ये सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेस उपायुक्त मधुकर बोडके, स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे, राजेंद्र फाटक, नगरसेविका मिनल संखे, नम्रता भोसले, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, स्वच्छता निरीक्षक चयुराज कांबळे उपस्थित होते. परिसरातील नागरिक देखील या स्वच्छता मोहिमेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. स्वच्छतेची शपथ घेऊन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. प्रभाग क्रमांक 19 अंतर्गत संकल्प चौक, रघुनाथ नगर, हाजुरी, जिलानीवाडी, नयनवाडी चौक ते JK बेकरी, अर्जुन पार्क, नूरी रोड, ग्रीन रोड, पप्पू धाबा ते सुर्वेवाडी, हनुमान मंदिर ते मस्जिद मार्गे एकविरा देवी मंदिर परिसरामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला आहे. या मोहिमेदरम्यान रस्त्यावर साचलेला रॅबिट कचरा, माती व अन्य घनकचरा उचलून स्वच्छता करण्यात आली. तसेच रस्ते पाण्याने स्वच्छ करण्यात आले. महापालिकेचे 150 कर्मचारी, फायलेरिया विभाग, गार्डन, मलनिस्सरण विभाग, 4 आर्यन वाहने, अतिक्रमण तसेच नौपाडा प्रभाग समितीचे लक्ष्मण पुरी यांनी देखील सक्रिय सहभाग नोंदवला आहे. अस्वच्छता करणाऱ्या तसेच रस्त्यावरती कचरा टाकणाऱ्या व्यक्ती आस्थापनांवरती दंडात्मक कारवाई करण्यात येऊन 12,000 रुपये इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. प्रभाग क्रमांक 19 कायमस्वरूपी स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही आहे आणि राहणार. आपण इलेक्शनच्या आधी देखील एक डीप क्लीन ड्राईव्ह घेतला होता. तुम्ही सर्वांच्या माध्यमातून तो दाखवला होता. आपण त्यामध्ये LIC हाजुरी रोडपासून सुरुवात करून पूर्ण परिसर घेतला होता. परत आता 1-1.5 महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा डीप क्लीन ड्राईव्ह व्हावा अशी नागरिकांची मागणी होती. कारण साचलेले कचरा आपले सर्वच साहेबांनी सांगितल्या पद्धतीने सर्व आपले सणवार सुरू होत आहेत आणि त्या माध्यमातून परिसरात स्वच्छता असावी या दृष्टिकोनातून आपण हा स्वच्छता अभियान डीप क्लीन ड्राईव्ह आपण इथे आयोजित केलेला आहे. संपूर्ण टीम या ठिकाणी आहे. अगदी राणी शिंदे मॅडम पूर्ण स्वच्छतेचे निरीक्षक, त्यानंतर धूर फवारणी, औषध फवारणी, त्याच पद्धतीने आपण रोड धुण्याच्या मशीन, रोड स्वीपिंग मशीन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. एक मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर अशी प्रभागाची स्वच्छता व्हायला पाहिजे आणि ती दररोजच व्हायला पाहिजे. परंतु हे डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून एक जनजागृती पण करतो आम्ही नागरिकांमध्ये. इकडे जे काही रस्त्यावरचे फळ विक्रेते आहेत किंवा ह्यांच्यामध्ये पण जनजागृती असावी याकरिता हे छोटे मोठे उपक्रम करणंही तितकंच गरजेचं असतं. ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी हे सेवानिवृत्त झाल्याने या विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत असून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवरती सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा अधिभार आल्याने हे कर्मचारी त्रासलेले आहेत. त्यातच ठाणे महानगरपालिकेने 2025 मध्ये विविध कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवण्याचे निर्णय घेत सप्टेंबर 2025 मध्ये जाहिरात महापालिकेने प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीच्या अनुषंगाने कित्येक बेरोजगार तरुण तरुणींनी नोकरीसाठी अर्ज दाखल केले होते. या अर्जासाठी 1800 रुपये घेण्यात आले होते. मात्र या भरतीचं पुढे काय झालं, या बेरोजगार तरुण तरुणींना नोकरी कधी मिळणार, यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे सह पदाधिकाऱ्यांनी आज ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरवराव यांची भेट घेऊन या भरती प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा केली आहे. तसेच आयुक्तांना निवेदन देखील दिले. या चर्चेत आयुक्त सौरवराव यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना लवकरच याच्यातून मार्ग काढून ही भरती प्रक्रिया सुरेख करू अशा प्रकारचं आश्वासन देखील दिलं आहे. काय विषय होता बैठक? ठाणे महानगरपालिकेच्या 400च्या वरती पदांसाठी मागील वर्षी भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्या भरती प्रक्रियेमध्ये जवळजवळ 14,000च्या वरती विद्यार्थ्यांनी किंवा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. 14,000च्या वरती या सर्व उमेदवारांनी 1800 रुपये असे त्या अर्जासोबत भरले होते आणि मागील 7-8 महिन्यापासून या सगळ्या प्रक्रियेला पूर्णपणे स्थगिती आलेली आहे. तो आज आम्ही आयुक्तांना भेटलेलो आहोत. तुम्ही करोडो रुपये फक्त अर्जाच्या नावावर जमा केलेले आहेत, तर या मुलांचं पुढे करणार काय? कारण त्यांचं वय होतं, अनेक मुलांचं वय एकदम कटलं असतं आणि ते जर 6 महिने जर असे वाया गेले तर त्यांची जी वयाची मुभा आहे ती संपली जाते.
आयुक्तांनी मला आता शब्द दिलेला आहे की पुढील 2-3 दिवसात या प्रक्रियेला आम्ही सुरुवात करू. ज्यांचं वय आमच्याकडे ज्या दिवशी अर्ज दाखल झालाय त्या दिवसापर्यंतचं त्याच्या वयाची अट ही आम्ही मान्य करू. सो मला असं वाटतं की पुढील 2-3 दिवसात ही ठाणे महानगरपालिकेची भरती प्रक्रिया आहे ती सुरुवात होईल आणि या 14,000 विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही नक्की करून देऊ. ऑनलाईन गेमिंगचं व्यसन हे सध्या पिढीसाठी विनाशाचं कारण ठरत आहे. या जीवघेण्या खेळामुळे अनेक कोवळ्या जीवांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवरती कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत हा प्रश्न गंभीररित्या उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधलंय. केवळ अशा गेम्सवरती बंदी घालून चालणार नाही, तर गेम्सद्वारे तरुणांना मृत्यूच्या दारात ढकलणाऱ्या कंपन्यांच्या मालकांवरती भारतीय न्याय संहिता कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केलेली आहे. आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी सभागृहात पुणे, मुंबई, संभाजीनगर, अगदी अलीकडच्या काळातील गाझियाबादमधील घटनांचा उल्लेख केला. पुण्यात अवघ्या 15 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आणि चिठ्ठीत फक्त लॉग आऊट असं लिहिलं. मुंबईत 14 वर्षाच्या मुलीने आईवडिलांना गेम खेळू दिला नाही म्हणून टोकाचं पाऊल उचललं. तर संभाजीनगरमध्ये एका युवकाने 3.5 लाख रुपये हरल्यामुळे स्वतःचा जीव संपवला. अलीकडेच गाझियाबादमध्ये 3 बहिणींनी गेममधील टास्क पूर्ण करण्यासाठी एकत्रित उडी मारून आपलं जीवन संपवलंय असे हृदयद्रावक दाखले देत ॲडव्होकेट आमदार निरंजन डावखरे यांनी या प्रश्नाची दाहकता मांडलेली आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.